नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करत जावा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा। तुम्हाला RTOच्या नियमाबद्दल, कायद्याबद्दल आणि प्रत्यक्षात आता काय काम होतं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सत्य माहिती मिळेल। हे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकलेसा, एकमेकाला शेअर केलेसा, तर तुम्हाला ते काम कसं करायचं त्याची माहिती मिळेल। हे मात्र कोणीही विसरू नका। तर मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा। आणि आत्ताचा आपला विषय जो आहे, आपली जुनी वाहनं आपण विकतो, आपलं वाहन आपल्या नावावर असतं आणि आता आपल्याला ते वाहन नगं असतो म्हणून आपण दुसऱ्याला विकतो। आजकाल वस्तुस्थिती अशी झालेली आहे, विकणारा कोण आहे काय आहे हे कुणाला तरी माहीत नसतं। मग एखादा तो दलाल गाडी विकतो आणि तुम्हाला सांगतो त्याला दिली, त्याला तो विकताना सांगत असतो पैसे खाण्यासाठी की पैसे मिळवण्यासाठी, गाडी खपण्यासाठी। चालेल चालेल बाबा, हा खास माझा माणूस आहे, आणि मग ती गाडी विकतात, पैसे खातात आणि तुमचा व्यवहारसुद्धा अर्धवट राहत असतो आणि मग ती गाडी नावावरती होत नाही। RTOला गाडी नावावरती होणं, त्याच्या आपण वाहन विकल्यानंतर ही जबाबदारी आपली आहे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे की जर आपलं वाहन विकलं तर आपली जबाबदारी आहे की ज्यानं वाहन घेईल त्यातला RTOला घेऊन जावा आणि तात्काळ त्याच्या नावावरती ते वाहन करा। तुमचा व्यवहार पूर्ण करा। अगोदरी काय असेल ते, ज्याच्याशी तुम्ही आपलं जुनं वाहन विकायचा व्यवहार केलेला आहे तो व्यवहार पूर्ण होतात त्याला स्पष्ट सांगायचं आहे, बाबा ही गाडी माझ्या नावावर ठेवणार नाही, तुला 4 दिवसाच्या नावाव करायचे आहे, माझं 2 दिवस खाडं झालं तरी चालेल, आपण RTOला जाऊ आणि तुझ्या नावावर गाडी करणार। कारण आजकाल अशी अवस्था आहे, जी जुनी वाहनं एकमेकाची घेतली जातात ते लोक घेणारे सुद्धा पैसे देतात, परंतु ते वाहन आपल्या नावावर करून घेत नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। आणि मग वाहनानं कुठलाही दुरुपयोग केला, गलत कामासाठी ते वाहन वापरलं आणि कुठं कायद्याच्या कचाट्यात सापडलं तर सगळी जबाबदारी ही ज्याच्या नावावरती वाहन आहे ही त्याची जबाबदारी आहे। आणि कायद्याला मग सामोरी ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याला जावं लागतं। तर हे प्रत्येकाने लक्षात घ्या। आपण म्हणजे जुनं वाहन विकायचं नाही, व्यवहार करायचं नाही असं नाही। जरूर तुमचं विकायचं असलं विका, घेणाऱ्याला घेईल, कायदे हे वेगळेच असतात, परंतु आपलं वाहन विकल्यानंतर तुमचा जर व्यवहार पूर्ण झाला की त्याला ताबडतोब सांगायचं, बाबा पाहिजे असलं तर मी 2 दिवस सुट्टी काढतो, चल उद्याच्या उद्या RTOला जाऊया, तुझं राशन कार्ड घे, काय आधार कार्ड घे, पॅन कार्ड घे, तुझी जी काय कागदपत्र आहेत ती घे, माझी कागदपत्र मी घेतो। ऑनलाईननं हे सर्व फॉर्म भरावे लागतात आणि मग RTOच्या समोर ताबडतोब डायरेक्ट साहेबाला जाऊन भेटायचं। काय मध्यस्थी कुणाला काय घेण्याची काहीही गरज नाही। ऑनलाईन करायचं, ऑनलाईननं फॉर्म भरायचं, ते पेपर अपडेट करायचे, अगदी त्याच्यात गाडीचा फोटोसुद्धा, तुमचा TC नंबर वगैरे हे लागतं, हे सर्व करा, शासनाची फी भरा आणि ज्याचं गाडी घेतलेली आहे ज्याने दोघांनी RTOला जावा आणि तात्काळ ती गाडी नावावरती करा। सध्या मोठ्या पद्धतीनं दुसऱ्याच्या नावावरती ह्या जुन्या गाड्या घेऊन वापरल्या जातात, गलत कामासाठीही वापरले जातात। अनेक त्याची लफडी समोर येत आहेत, हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। वाहन विकतात, ज्यानं वाहन घेतले त्याच्या नावावरती तात्काळ ठेवा, नाहीतर तो माझा मित्र आहे काय तो गलत कामासाठी वापरणार आहे का, हे मात्र तुम्ही विश्वास ठेवून राहू नका। आपलं वाहन होतं आपल्या नावावरती, आपण विकलेलं आहे, आपला व्यवहार पूर्ण झालेला आहे, म्हणजे पूर्ण झाला म्हणून त्याच्या नावावरती ताबडतोब करा। त्यानं उद्या गलत कामासाठी गाडी वापरली, त्या गाडीचं कुठं काही झालं, अपघात झाला किंवा फाईन आला तरी ते सर्व तुमच्या नावावरच असणार आहे। म्हणजे कायद्याला ज्याच्या नावावरती वाहन आहे त्यालाच कायद्याला सामोरी जावं लागतं, हे मात्र विसरू नका। तर वाहन विकतात, ज्यानं वाहन घेईल, तुमचा व्यवहार पूर्ण झाला की तात्काळ RTOला जावा, ते त्याच्या नावावरती करा। ही जिम्मेदारी विकणाराची सुद्धा फार महत्त्वाची आहे, हे मात्र कोणी विसरू नका। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।